श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आयुष्यात जे काही शुद्ध आहे, पवित्र आहे, ते स्वीकारण्यास कधीही मागे सरकू नकोस. तुझ्या आयुष्यातही असं काही त्रासदायक आहे जे तुला आजपासून दूर करण्यासाठी मी ती शक्ती प्रदान करत आहे, तुला मजबूत बनवत आहे. बाळा, उद्या त्या वेदना तुझ्याजवळ नसतील आणि तुझ्याजवळ असेल ती विशेष शक्ती, जी मी तुला आशीर्वादाच्या रूपात देऊ करत आहे. तुझे आनंदाचे भरलेले क्षण येत आहेत. होय, आता तुझे अश्रू नाहीसे होतील, कारण मी तुझ्यासाठी मोठं काहीतरी आशीर्वादासह, चमत्कारासह पाठवत आहे. तू अंधकारातून प्रकाशाकडे, दिव्य प्रकाशाकडे पोहोचवल्या जात आहे. बाळा, काळजी करू नकोस, कारण तुझा देव त्या अंधारातही तुला साथ देतो, तुला उंचावतो आणि तुला बळ देतो. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जिथे तुझे ध्येय निश्चित आहे, जिथे तुला पोहोचायचं आहे. विश्वास ठेव, कायमचं नाही आणि तुमचा आनंद दूर झालेला नाही. कारण काही गोष्टी कायमच्या नसतात. जिथे तुम्ही घाबरता, भीता, ते नष्ट करण्यासाठी पुढे जाऊ शकत नाही, त्या सर्व काही गोष्टी मी आज आशीर्वादाने पूर्ण करणार आहे आणि ते कठीण तुमच्या जवळून संपवून टाकणार आहे. श्री स्वामी समर्थ. मला कधी कधी असं वाटतं की तुझ्यासाठी खूप काही करावं, कारण तुझं मन तुटलेलं आहे, दुखलेलं आहे, त्रासलेलं आहे. तुझ्या मनाला त्या सर्व काही गोष्टींची काळजी आहे. आता त्या सर्व काही मी दूर करणार आहे. तू जेव्हा जेव्हा माझ्याकडे येशील, प्रश्न विचारशील, त्या काही प्रश्नांचे उत्तर मी तुला सहज देईल आणि काही प्रश्नांचे उत्तर प्राप्त करण्यासाठी तुला वाट पाहावी लागेल. बाळा, कधी कधी संयम ठेवणे आवश्यक आहे. वेदनेतून बाहेर पडताना आणि काही अशा गोष्टी करताना जिथे तुम्हाला यशाची आवश्यकता आहे, भरभरून ते हवे आहे, तर ते प्राप्त करण्यासाठी काही वेळ जाऊ शकतो, काही असा काळ जाऊ शकतो. त्या काळासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. त्या काळातही तुमचा देव, तुमचा स्वामी तुमच्या सोबतच असेल. जर तुम्ही आज हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असाल आणि याकडे दुर्लक्ष करणार नाही, तर मी आज तुम्हाला मोठ्या आशीर्वादाने, चमत्काराने भरण्यासाठी इथे आलो आहे. आयुष्यात चांगले लोक येऊ शकतील. माझ्या लेकरांनो, मी तुमच्यावर माया करण्यासाठी, तुम्हाला त्रासातून, दुःखातून, अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सगळं काही परिवर्तन करणार आहे. सगळं बदलत असत असलं तरीही काही गोष्टी ना वेळ लागणार आहे. बाळा, त्या वेळेपर्यंत तुला शांतता धारण करायची आहे. होय, तुझ्या अपेक्षा मोठ्या आहेत, त्या मला माहीत आहेत. कदाचित तू कधी कधी स्वतःला एकटं प्राप्त करतोस, पण धीर सोडू नको, कारण मी सदैव तुझ्या सोबत असतो. तू फक्त विश्वास सोडू नकोस, शंका घेऊ नकोस, कारण तुझा देव तुझ्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. लेकरांनो, मी तुमच्यासाठी जे काही करत आहे, देत आहे, ते अवर्णनीय आहे. तुम्ही त्याला प्राप्त केल्यावर अधिक आनंदी होणार आहात, कारण माझी मदत लवकरच काही संकेताच्या मार्फत, तर काही आशीर्वादांच्या मार्फत तुमच्यापर्यंत येत आहे, तुमच्याशी बोलतोय. कदाचित तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात अजूनही काही अशा गोष्टी आहेत, वेदना असतील, कदाचित काही गोष्टी अशा असतील ज्या तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही. पण चित्त शांत ठेवा आणि हे ऐकत राहा. कधी माणूस इतका थकतो की त्याला वाटतं आता पुढे काहीच उरलं नाही. स्वप्न तुटलेली आहेत आणि ती साकार होणार की नाही याचा प्रश्न देखील तुमच्या मनात आहे. पण आज तुटलेल्या मनांना मी जोडणार आहे. मी पूर्णपणे तुम्हाला रिकामं करणार आहे आणि त्यात आशीर्वाद, चमत्कार आणि तुमचे प्रेम भरणार आहे. तुम्ही त्या प्रेमाला आकर्षित कराल, जे तुमच्यासाठी व्यवस्थित आणि आनंदाने परिपूर्ण करणारे आहे. कारण तुम्ही याचसाठी पुढे आला आहात, तेच मागत आहात, तीच प्रार्थना करत आहात. मग आता चुकू नका.
कारण ते सर्व काही पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी हा उगवता सूर्य सर्व काही देण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही तुमच्या वेदनांना त्रासला आहात, दुःखांना त्रासला आहात, काही आजारांना त्रासला आहात, तर लवकरच तुम्हाला उपाय दिसू लागतील. कारण मी ते तुमच्यापुढे पाठवणार आहे. तुम्ही जेव्हा त्यांचा स्वीकार कराल, तेव्हाच तुमचे जीवन अधिक पुढे जाऊ लागेल. स्वतःला एकटं मानू नका, कारण कदाचित या पुढल्या क्षणाला सुद्धा मी तुमच्या दिशेने चमत्कार पाठवणार आहे. असं कधीच होणार नाही की मी तुम्हाला विसरणार आहे किंवा मी तुम्हाला माझा विसर पडू देणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी निरर्थक झाल्या आहेत. आयुष्याला एक मोठं वळण येण्याची संधी मिळत आहे. आता ती संधी गमावू नकोस. कारण कधीकधी तू इतका विचार करत राहतोस की आलेली संधी निघून जाते आणि मग त्याचा विचार करत राहतोस. बाळा, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग पुढे जा. प्रामाणिकपणे कष्ट कर, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही. कधीकधी थोडे कष्ट देखील खूप मोठा फायदा देऊन जातात. त्याचप्रमाणे आताच घडणार आहे ते सर्व काही तुझ्यासाठी होणार आहे, जे तू आशीर्वादांच्या रूपात मला मागत आहेस. होय, शक्ती तुला दिली, ताकद तुला दिली आणि तुझ्यासाठी आशीर्वादही दिलेत. बाळा, त्या ताकदीला ओळख, कारण ती तुझ्यातच आहे. फक्त ती जागृत करण्याची आवश्यकता आहे. इच्छाशक्तीला जागव, इच्छा प्रगट कर, कारण आता इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देखील तुला आज मिळणार आहे. बाळा, आजचा हा संदेश गंमत म्हणून ऐकू नकोस, तर तुझ्यासाठी आलेला दिव्य पवित्र संदेश आहे असे म्हणून याचा स्वीकार कर. कारण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा नष्ट होतो. पूर्ण धीर ठेवा, विश्वास ठेवा, संयम दाखवा आणि धीराने पुढे जा. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे, तुझे जीवन उंचावणारा आहे. आज मी तुझ्यासाठी तो आशीर्वाद देत आहे, जो चमत्काराने भरलेला आहे, जो तुझ्यासाठी तुला पुढे नेणारा आहे, तुला पुढे करणारा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.